पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज काय बनवूया? आज आपण भरली ढोबळी मिरची कशी बनवायची ते बघूयात. तर सगळ्यात आधी तवा गरम केलेला आहे. यामध्ये घालायचे 1 कप शेंगदाणे आणि शेंगदाणे हलकेसे आधी आपण भाजून घेऊयात. चला, शेंगदाणे हलकेसे भाजत आले की यामध्ये उरलेले जिन्नस घालूयात. सुक्या खोबऱ्याचा कीस पाव कप इथे फुटाणी डाळ आहे. फुटाणी डाळ गरजेची आहे, यामुळे ना याला बाइंडिंग यायला मदत होते. आता फुटाणी डाळ नसेल तर काय करायचं, तर इन दॅट केस तुम्ही यामध्ये वापरू शकता भाजलेलं बेसन भाजायचं 2 चमचे आणि ते वापरलं तरी चालेल. जिरं, आल्याचे तुकडे आणि लसूण पाकळ्या. सो आता हे एकत्र छान आणखी 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं. आता हे मिश्रण छानपैकी हलकंसं भाजून घेतलेलं आहे. गॅस करते बंद. यामध्ये घालायचे कढीपत्त्याची पानं आणि हे हलकंसं आपण आता थंड करून घेऊया. चला तर मग हे आता जे आपण मिश्रण भाजून घेतलेलं आहे हे व्यवस्थित थंड केलेलं आहे. हे घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता हे अर्ध मिश्रण मी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचे कोथिंबीर आणि मसाले. संडे मसाला 1 ते 1.5 चमचा आणि बेडगी मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर साखर जे आहे ऑप्शनल. आणि आता हे उरलेलं जे मिश्रण आहे हेही घालू. आता पाण्याचा अजिबात वापर न करता हे ओबडं बोबडं वाटून घ्यायचं आहे. चला, हा आपला ना मसाला भरली मिरचीचा मसाला बनवून आहे तयार. आता हा जो मसाला आहे यामध्ये जर तुम्ही कोथिंबीरचा वापर नाही केला तर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. रूम टेम्परेचरवर हा मसाला महिनाभर छान टिकतो. आणि फक्त ढोबळी मिरचीच नाही, भरली भेंडी, भरली मिरची, भरली भावनगरी मिरची, भरलं कारलं, भरलं दोडका, सगळ्या भरल्या भाज्यांमध्ये हा भरला मसाला तुम्ही भरू शकता. चला, हा मसाला घेऊयात काढून. सो जितक्या मिरच्या तुम्ही भरणार आहात त्या प्रमाणात काढून घ्यायचं. यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे याला बाइंडिंग छान येतं आणि हा मसाला छान स्टफ होतो. खूप पाण्याचा वापर नाही करायचा, अगदी थोडं इतपतच. येस, आता हा मसाला आपण साईडला ठेवूयात. मसाला तयार आहे. आता माझ्याकडे ना इथे छान अशा गोंडूस अशा इटुकल्या मिरच्या आहेत ज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता यातली एक मिरची घेऊयात. याचा आहे ना देठाकडचं पोर्शन फक्त करायचं आहे कट. आणि मग सुरेनेच हा आतला जो बियांचा पोर्शन आहे हा थोडासा खरवडून घ्यायचा, जेणेकरून त्यातल्या बिया सहजतेने निघतील आणि हे काढून घ्यायचे. आणि मिरचीला आहे ना आतल्या बाजूने हलकंसं चिमूटभर मीठ लावून घ्यायचं, म्हणजे हे जे टरफल आहे ना मिरचीचं ते शिजतं पण छान आणि त्या टरफलाला पण आहे ना छान चव लागते. त्यामुळे कुठल्याही भरल्या मिरची किंवा ढोबळी भेंडी काही करताना ना थोडंसं असं मीठ लावायचं वांग, की ते टरफल शिजतं पण छान आणि त्याला चवही अप्रतिम लागते. मिरच्या सगळ्या अशा छानपैकी मीठ लावून ठेवलेल्या आहेत. मसाला पण तयार आहे. आता हा मसाला या मिरच्यांमध्ये करायचा स्टफ. इथे 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. आता या मिरच्या ज्या आपण भरून घेतलेल्या आहेत या तेलामध्ये ठेवायच्या. या सगळ्यात मोठी सेंटरला ठेवायची, कारण म्हणजे ती पटकन शिजते. आता झाकण ठेवूयात आणि एक 3 ते 4 मिनिटं या मिरच्या वाफवून घेऊयात.
आणि 3-4 मिनिटानंतर मग पलट करत त्या छान वाफवून आणि शिजवून घ्यायची। एक साधारण 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत, छान वाफवून घेतलेल्या आहेत। आता एखादा चमचा किंवा फोर्क घ्यायचा, हे बघा छान रंग आलेला आहे, उलटवून घ्यायचा। आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा 2-3 मिनिटांनी सेम स्टेप रिपीट करायची जोवर ही मिरची छानपैकी शिजत नाही तोवर। इथे ना या मिरच्या छानपैकी वाफवून घेतल्यात। आहा, काय दिसताय तर सुंदर। छानपैकी अशा वाफवल्या पाहिजेत म्हणजे तो मसाला आतपर्यंत शिजतो, नाहीतर मग मिरच्या कच्च्या राहतात आणि मग ते चवीला अजिबात छान नाही लागत। आता या मिरच्या तव्याच्या एक साईडला आपण करून घेऊयात। आता या अशाच खाऊ शकतात, पण मसाला पण थोडा छान लागतो ना, सो उरलेला मसाला पण तव्यात घालायचा। तर तुम्हाला ही रस भाजी करायची असेल तर हा मसाला परतायचा, यात थोडंसं पाणी घालायचं की ती तुमची झाली रसरशीत अशी ढोबळी मिरचीची भाजी। आता हा हलकासा परतूयात। हा मसाला छानपैकी खरपूस परतलेला आहे। आता या मिरच्या यामध्ये करायच्या कोट, म्हणजे आतून बाहेरून असा छानपैकी मसाला या मिरच्यांना कोट होतो। आता यामध्ये पाणी घालायचं नाही घालायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण हा जो मसाला ना बाहेरचा हा छान असा कुरकुरीत होतो तेलात परतल्यावर, त्यामुळे मी शक्यतो पाण्याचा वापर करत नाही, हा असाच ठेवते। आहा, डब्यात नेण्यासाठी वरण भातासोबत साईड डिश म्हणून खायला, वरण भात काय गुडगुट्या असा मौसूत भात केला ना की त्यासोबत पण खायला ही मिरची खूप छान लागते, चव अफलातून लागते। नक्की बनवून बघा। भरली ढोबळी मिरची करण्यासाठी लागणारं साहित्य: ढोबळी मिरची, 1 कप शेंगदाणे, पाव कप किसलेलं सुकं खोबरं, पाव कप डाळवं, 1 चमचा जिरं, आल्याचे तुकडे, लसूण पाकळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर, 1 ते 1.5 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, साखर, तेल, पाणी। शेंगदाणे हलकेसे भाजून त्यात सुकं खोबरं, डाळवं, जिरं, आल्याचे तुकडे आणि लसूण घालून हे मिश्रण एकत्रित 4 ते 5 मिनिटं भाजायचं। आता गॅस बंद करून त्यात कढीपत्ता घालायचा। हे मिश्रण थंड झाल्यावर ह्यात कोथिंबीर, संडे मसाला, तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि अगदी थोडी साखर घालून पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घेत याची भरड तयार करायची। स्वच्छ धुतलेल्या मिरच्यांचे अशा पद्धतीने देठ काढायचे आणि त्यातल्या बिया पण काढायच्या। आता मिरचीला आतून मीठ चोळायचं आणि त्यात मसाला भरायचा। आता गरम तेलात मिरच्या घालायच्या आणि व्यवस्थित वाफवायच्या। मिरच्या वाफवून झाल्या की यात वाटणाचा मसाला घालून थोडा भाजायचा आणि अशा पद्धतीने मिरच्यांना लावायचा। झाली आपली भरली ढोबळी मिरची तयार। उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि या दिवसांमध्ये आवर्जून लोणचं घालण्याचा घाट आपण घालतो। बरं, आपली खूप मनापासून इच्छा असते की जे लोणचं आपण जास्त प्रमाणात घातलेलं आहे ते छान वर्षभर टिकावं, मस्त मुरावं। तर इन जनरल कुठलंही लोणचं बनवताना काय काळजी घेतली पाहिजे यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। ज्या बरणीमध्ये लोणचं मुरण्यासाठी ठेवायचं किंवा वर्षभरासाठी साठवणीसाठी ठेवायचं ती बरणी निर्जंतुक करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। बरणी निर्जंतुक करायची असेल तर ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। सगळ्यात पहिली मेथड, स्वच्छ धुवून घ्या आणि काही कापड वगैरे त्याला नका लावू, कडकडीत उन्हामध्ये ती 1 दिवस ठेवून द्या। दुसरी म्हणजे तव्यामध्ये 1 चमचाभर हिंग घाला आणि ते धूर येईपर्यंत ते हिंग गरम करा। आता हा धूर येत असतानाच त्यावर ज्या बरणीमध्ये लोणचं मुरण्यासाठी ठेवायचं ती बरणी त्यावर उपडी करून ठेवायची, म्हणजे ती बरणी छान निर्जंतुक होते। लोणचं करताना मेथ्यांचा आपण आवर्जून वापर करतो। मेथ्या लोणच्यामध्ये घालण्यापूर्वी किंवा लोणच्याचा मसाला बनवण्यापूर्वी ना एकतर तेलामध्ये तळून घ्या कुरकुरीत, किंवा मग छान भाजून घ्या, पण ओव्हरकुक नका करू की काळपट रंग येईल। तेलात भाजल्यामुळे किंवा तळल्यामुळे काय होतं ना की जो मसाला करतो ना तो मसाला जेव्हा लोणच्यामध्ये मुरण्यासाठी घालतो ना तेव्हा ती मेथीचे दाणे बुळबुळीत होत नाही। करून बघा, जर मेथी न भाजता तुम्ही त्याची भरड करून घातली ना तर त्या मेथी दाण्यांचा बुळबुळीतपणा त्या लोणच्यामध्ये उतरतो।
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.